नमस्कार, मी सुवर्णा जोशी. IBN लोकमत स्पेशल मध्ये आज आपण पाहणार आहोत राज्यभरातले धोकादायक पूल. महाडमध्ये सावित्री नदीवरचा जुना पूल पुरात वाहून गेला. या पुलावर असलेली वाहनं वाहून गेली, पण जुन्या पुलांच्या स्थितीचा प्रश्न आता चर्चेत आलेला आहे. राज्यभरात किती पूल आहेत, कोणत्या स्थितीत आहेत, याविषयी जाणून घेणार आहोत या विशेष कार्यक्रमात धोक्याचे पूल. कोकणातल्या इतर पुलांची काय परिस्थिती आहे ती आपण या कार्यक्रमामध्ये पाहणार आहोत. मात्र आता सुरुवात करतोय कोल्हापूर पासून. महाडमध्ये जी दुर्घटना घडली त्यानंतर आता राज्यात असलेल्या धोकादायक पुलांबाबत चर्चा होतीये. अनेक महामार्गांवर आणि राज्यमार्गांवर असलेल्या धोकादायक पुलांवरून आजही वाहतूक सुरू आहे. कोल्हापूरमध्ये सुद्धा असाच एक पूल आहे जो दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 138 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला हा पूल आहे. या पुलाची परिस्थिती जर आपण पाहिली तर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणतायत की हा पूल सुस्थितीतला आहे, मात्र अत्यंत जुना असा हा पूल आहे. धोकादायक स्थितीतला पूल आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, भेगा पडलेल्या आहेत आणि झाडं या पुलांच्या मधून वाढलेली पाहायला मिळतात. तरी देखील जिल्हाधिकारी काय म्हणतायत पहा. नॅशनल हायवे अथॉरिटी यांच्याकडे तो शिवाजी पूल आहे आणि 4 मेंबर टीम आताच आम्ही तिथे पाठवली होती, ज्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर PWD, नॅशनल हायवे अथॉरिटीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आमचे प्रांत आणि DYSP महोदय, या 4 मेंबर्स टीमने जाऊन पाहणी केलेली आहे. मच्छिंद्री ज्याला आपण म्हणतो तिथलं पॉइंट किंवा आर्चच्या लेवलचं जर पाणी आलं तर त्या पूल आम्ही लोकांना येण्या जाण्यासाठी बंद करणार. या ब्रिज संदर्भात अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून. कोल्हापूर जिल्ह्यात देखील अनेक पूल असे धोकादायक आणि त्याच पुलांवरून आजही वाहतूक केली जाते आणि कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरचा हा आपण बघतोय शिवाजी पूल. खरं तर 1874 साली या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि 1878 साली बांधकाम पूर्ण झालं. म्हणजे जवळपास 138 वर्ष या पुलाला पूर्ण झालेली आहेत. ब्रिटिशकालीन पूल म्हणून या शिवाजी पुलाला ओळखलं जातं. आपण पुलावर बघतोय वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच आहे, कारण कोल्हापूरहून रत्नागिरीला जाणारा जो रस्ता आहे तो हा मुख्य रस्ता आहे आणि कोकणाचं प्रवेशद्वार म्हणून खरं तर कोल्हापूर शहरामध्ये या शिवाजी पुलाची ओळख आहे. अवजड वाहनं देखील जात असतात, दुचाकी देखील जात असतात. आपण बघतोय हे बांधकाम जरी ब्रिटिशकालीन असलं किंवा जरी या बांधकामाला अजूनपर्यंत जरी धोका पोचलेला नसला तरी आपण बघतो या पुलाच्या भिंतीवर अनेक वनस्पती उगवलेल्या आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पंचगंगा नदीचं पाणी जर आपण खाली नजर टाकली तर पाण्याचा जो वेग आहे तो देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळं कोकणात ज्याप्रमाणे घटना झाली त्याप्रमाणेच घटनेची वाट प्रशासन बघतं का, असा सवाल खरं तर कोल्हापूरमध्ये विचारला जातो आणि त्याचं कारण आहे हा पर्यायी पूल. शिवाजी पुलाला लागूनच हा पर्यायी पूल या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे, पण गेल्या वर्षभरापासून या पुलाचं जे काम आहे ते रखडलेलं आहे. आपण बघतोय नदीपात्रातच हा निम्मा पूलच बांधण्यात आलेला आहे. या बाजूला मात्र तो पुलाचं बांधकाम अजूनपर्यंत पोचलेलं नाही आहे. त्यामुळे सरकारी कामामध्ये जी दिरंगाई आहे ती दिरंगाई या पुलाच्या कामाच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. 138 वर्षापासून याच शिवाजी पुलावरून ही धोकादायक वाहतूक या ठिकाणी सुरू होती आणि त्याला पर्याय म्हणून हा पूल खरं तर प्रशासनानं बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी निधी देखील मंजूर झाला, पण आपण बघतो या पुलाचं बांधकाम मात्र पूर्ण झालेलं नाही आहे आणि तरी देखील याच शिवाजी पुलावरून जी वाहतूक आहे कोकणामध्ये जाणारी ती वाहतूक या ठिकाणी चालू आहे. त्यामुळे कोकणामध्ये रायगड जिल्ह्यात ज्याप्रमाणे दुर्घटना घडली तशा दुर्घटनेची वाट कोल्हापूरचं प्रशासन आणि लोकप्रतिनिधी बघतायत का, असा सवाल आता कोल्हापूरकरांमधून आणि वाहनधारकांमधून विचारला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, कोल्हापूर. या धोकादायक पुलाविषयीच्या प्रतिक्रिया सामान्यांच्या आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. मात्र आता आपण नजर टाकूयात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण किती ब्रिटिशकालीन पूल आहेत त्यावर. कोल्हापूरमध्ये एकूण 4 ब्रिटिशकालीन पूल आहेत. शिवाजी पूल कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरचा 1878 साली बांधकाम झालेला आहे. व्हिक्टोरिया पूल गडहिंग्लज आंबोली या मार्गावरचा 1887 साली बांधकाम झालेला आहे. निढोरी पूल निपाणी आणि मुरगुड या मार्गावरचा 1903 साली बांधकाम झालेला आहे आणि बालिंगा पूल कोल्हापूर गगनबावडा या मार्गावरचा 1885 साली बांधकाम झालेला आहे. हे ब्रिटिशकालीन पूल आहेत आणि या सगळ्या पुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
वळूया नागपूरकडे. नागपूर शहरात सुद्धा अनेक मुदत संपलेले ब्रिटिशकालीन ब्रिज आहेत. नागपूर जिल्ह्यातील नॅशनल हायवे क्रमांक 7 वरील कन्हानच्या ब्रिजची अवस्था IBN लोकमतनं दाखवल्यानंतर नागपूर महानगरपालिकेला जाग आली. शहरातील लोखंडी पूल, अजनी पूल या ठिकाणच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी या ब्रिजेसची केली. या सगळ्या पुलांचा स्ट्रक्चरल ऑडिट आता होणार आहे आणि अजनी पूल जो आहे तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नागपूरचे प्रवीण मुधोळकर यांनी. मुंबई गोवा हायवेवरचा महाड जवळचा पूल पडल्यानंतर संपूर्ण राज्यातले ब्रिटिशकालीन पूल जे आहे ते पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे. नागपूरमध्ये हा जो ब्रिज आपण बघतोय हा अजनीचा ब्रिज आहे आणि या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं सर्वेक्षणसुद्धा आता करण्यात आलेलं आहे. त्यामुळे महाडच्या घटनेनंतर जाग आलेली आहे. प्रशासनाला खडबडून जागे झालेले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीनं अशा अनेक पुलांची पाहणी केली जाते आहे. आता हा जो पूल आपण बघतोय या पुलाच्या हा जो पूल आहे हा 100 वर्ष जुना पूल आहे आणि हा पूल दक्षिण नागपूर मधून हा सुरू होतो आणि पश्चिम नागपूरला हा पूल जोडतो. त्यामुळे हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. 100 वर्षापूर्वी हा पूल तयार झाला होता आणि हा पूल आता कुठल्याही क्षणी पडू शकतो असं पत्र ब्रिटिश गव्हर्नमेंटकडनं आलेलं आहे, ज्यांनी हा पूल तयार केला होता. पण हा पूल काही अद्याप असाच आहे. या ठिकाणी अनेक प्रोजेक्ट सँक्शन झाले पण ते काही पुढे गेले नाही. त्यामुळे हा पूल पडण्याची वाट पाहतोय का आणि एखादी घटना झाल्यावरच या ठिकाणी नवा पूल होईल का असाही प्रश्न विचारला जातोय. त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीनं आता या ठिकाणचं ऑडिट करण्यासंदर्भात सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे. पण रेल्वेकडे याच्या फाईल्स असल्यामुळे त्याचं ऑडिट नंतर होणार आहे. त्यामुळे असे जे पूल आहे, कन्हानचा पूल असेल किंवा नागपूरचा अजनीचा पूल असेल, लोखंडी पूल असेल, असे अनेक पूल नागपुरात आहे. ब्रिटिशकालीन सगळे पूल आहे. त्यामुळे या पुलांचं आता ऑडिट होण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली आहे. व्हिडिओ झाले प्रशांत मोहिते, प्रवीण मुधोळकर, IBN लोकमत, नागपूर. नागपूर महापालिकेतले अभियंता जी गौतम यांनी या अजनी पुलाची आणि इतर पुलांची पाहणी केली. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. पूल जुना असल्यामुळं या पुलाची पाहणी करण्यासाठी म्हणून आज दौरा केला होता आणि या पाहण्याचा उद्देश हा होता की एवढा जुना पूल असल्यामुळं याचं मेंटेनन्स रेल्वेकडनं केलं जातं. तर रेल्वेनी याचं मेंटेनन्स करताना काय काय काळजी घेतलेली होती, त्याचं त्यांनी त्यावेळेस स्ट्रक्चर ऑडिट केलेलं आहे का याचीसुद्धा त्याच्याकडे माहिती घ्यावी. यासाठी मी आता जे पाहिलेलं आहे त्यातले सुरुवातीचे जे 3 स्पॅन आहेत, आपल्या ईस्ट बाजू आहे ना, ईस्ट बाजूचे 3 स्पॅन जे आहेत ते याचे आहेत, दगडी आर्चेस आहेत, ते चांगले आहेत. आणि पुढे जे RCCचे गर्डर्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये काही ठिकाणी थोड्या प्रमाणामध्ये क्रॅक्स दिसतात पण त्याला रिपेअर केलेले आहेत. कोल्हापूर आणि नागपूरनंतर आता वळूया कोकणाकडे. मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या एकूण 21 पुलांपैकी 15 पूल हे ब्रिटिशकालीन आहेत आणि फक्त सिंधुदुर्गचा जर विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 9 पैकी 5 ब्रिटिशकालीन पूल आहेत. 5ही पूल हे सध्या धोकादायक परिस्थितीमध्ये पाहायला मिळत आहेत. आपण नजर टाकतोय की कोणते पूल आहेत जे धोकादायक स्थितीत आहेत. खारेपाटण पूल 1946 साली बांधलेला आहे. जाणवली हा पूल 1934 साली बांधलेला आहे. गडनदी हा पूल 1934 साली बांधलेला आहे आणि कसाल हा पूल 1934 साली बांधलेला आहे. हे सिंधुदुर्गातले 4ही पूल धोकादायक परिस्थितीमध्ये आहेत. या 4ही पुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. महामार्गावरील महाड येथील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर ब्रिटिशकालीन पुलांची चर्चा ऐरणीवर आली आहे. सिंधुदुर्गात देखील असेच काही ब्रिटिशकालीन पूल आहेत. 5 पूल आहेत. त्यातील एक पूल म्हणजे गडनदी पूल. गडनदी पुलाचं बांधकाम ब्रिटिश कंपनीने 1934 साली केलं होतं आणि या ब्रिटिशकालीन पुलांची आता आयुर्मर्यादा संपल्याचं पत्र देखील संबंधित प्रशासनाला याचं लेखी पत्र दिलं गेलं आहे. तरी देखील याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आपल्याला दिसतंय. मी आता सिंधुदुर्गातील कणकवली येथील गडनदी पुलावर उभा आहे. आपण बघू शकता गडनदी पुलाची झालेली ही अवस्था आहे. एकंदरीत बघाल तर झाडझुडपं देखील इथे वाढलेली आहे. त्याच्यावर पाईपलाईन ज्या गेल्या आहेत त्या गळून पडलेल्याचं चित्र आहे. कणकवली शहराबरोबरच इतर काही आजूबाजूची जी गावं आहेत, या नदीच्या आजूबाजूचा जो परिसर आहे, येथील जी गावं आहेत, येथील नद्या नाले ह्याच नदीला येऊन मिळतात आणि इथे पाण्याचा जो साठा आहे तो जास्त प्रमाणात होऊन कदाचित महाड येथील सावित्री पुलानजीक झालेल्या दुर्घटनेनंतर अशीच घटना घडल्यानंतर येथील प्रशासन जागा होणार आहे का, असाच खरा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत. विश्वनाथ उचले, IBN लोकमत, सिंधुदुर्ग.
सिंधुदुर्गामधून सुद्धा या पुलासंदर्भात आमच्यापर्यंत सामान्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. चिपळूणकडे आपण वळणार आहोत. कोकणात महाडमध्ये सावित्री नदीवरचा जुना पूल पडला आणि कोकणातल्या अनेक जुन्या पुलांविषयी भीती आता नागरिकांमध्ये बसलेली आहे किंवा त्याविषयीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणजवळ वशिष्ठी नदीवर खूप जुना पूल आहे जो आता धोकादायक परिस्थितीमध्ये आहे आणि त्याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णकांत साळगावकर. सावित्री नदीचा पूल कोसळतो, इथं मोठी दुर्घटना घडते आणि यानंतर सरकारला जाग येते आणि यानंतर मुंबई गोवा महामार्गावरती असणारे ब्रिटिशकालीन जे पूल आहेत या पुलाची पाहणी करण्याचे आदेश सरकार काढतं. मी चिपळूणमध्ये आलोय. वशिष्ठीचा जो पूल आहे या पुलाच्या खाली मी उभा आहे. या पुलाचा जो नेमका आढावा आहे हा मी इथं घेण्याचा प्रयत्न केला आहे. अतिशय मजबूत आणि चांगला दिसणारा हा पूल मोडकळीस आलेला आहे. या पुलाच्या वरती छोट्या छोट्या ज्या वनस्पती आहेत ह्याचे आता मोठे वृक्ष झालेले आहेत आणि पुलाचं जे बांधकाम आहे या बांधकामाचे जे कॉन्क्रीट आहे हे कॉन्क्रीट निकामी करण्याचं काम ही मोठी झाडांची मुळं इथं करताना दिसत आहेत आणि हा पूल दिवसेंदिवस निकामी होतोय. खरं तर ह्या पुलाच्या संरक्षणासाठी इथल्या नदीपात्रातून येणाऱ्या पाण्यापासून संरक्षणासाठी या ठिकाणी चांगला असा एक बंधारा बांधला गेला होता आणि हा देखील बंधारा या ठिकाणी तोडण्याचं काम इथं चालू आहे. खरं तर याच महामार्गावरती चौपदरीकरणाच्या माध्यमातून जे पुलांची निर्मिती होते तो नव्यानं बांधण्यात येणारा पूल देखील याच पुलाच्या बाजूला बांधला गेला आहे आणि त्याच्या वेळी जे उत्खनन झालं गेलं त्या उत्खननाचा खरा धोका या ब्रिटिशकालीन पुलाला निर्माण झाला आहे. रोज याच पुलावरून मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक चालू असते आणि जड वाहनं देखील वाहतूक होत असते आणि तरी देखील या पुलाच्या संरक्षणासाठी इथं सरकार कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. खरं तर या ठिकाणी या पुलाच्या वरती उमललेल्या ज्या मोठ्या मोठ्या वनस्पती आहेत ह्या काढून टाकण्याचं काम युद्धपातळीवरती करायला पाहिजे आणि या पुलाच्या संरक्षणासाठी सकारात्मक पावलं सरकारनं उचलली गेली पाहिजेत. नाहीतर या ठिकाणी वशिष्ठीच्या पात्रात सुद्धा एखादी मोठी दुर्घटना या पुलाच्या माध्यमातून होऊ शकते. कृष्णकांत साळगावकर, IBN लोकमत, चिपळूण. खरं तर महाडची दुर्घटना घडल्यानंतर या ब्रिटिशकालीन पुलांची त्याच्या डागडुजीची आठवण होते का, तर तसं अजिबात नाही. खरं तर प्रसारमाध्यमं सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून या सगळ्या आवाज उठवत असतात आणि प्रशासनापर्यंत या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. अजून काही पूल आपण पाहणार आहोत जे धोकादायक स्थितीत आहेत, मात्र त्याआधी घेतो एक ब्रेक. अहमदनगरमधल्या कोपरगाव इथला पूल सुद्धा धोकादायक स्थितीत आहे. शासनाचं याकडे दुर्लक्ष होतंय. खरं तर राज्य सरकारच्या कागदपत्रांमध्ये हा पूलही महाडच्या पुलाप्रमाणे चांगल्या स्थितीत असल्याची नोंद केली गेलेली आहे. कोपरगावात गोदावरी नदीवर 1953ला बांधलेला हा पूल आहे आणि आत्ता या पुलाचं वय 63 वर्ष आहे. या पुलाला जागोजागी भेगा पडलेल्या आहेत. पुलातले दगड निखळायला लागलेले आहेत. पिंपळाच्या झाडाची मुळं ही ब्रिजमध्ये खोलवर रुजली आहेत, त्यामुळे तो आता खिळखिळा होत चाललेला आहे. महडच्या दुर्घटनेनंतर आता राज्यातल्या सगळ्या जुन्या पुलांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. नगर मनमाड महामार्गावरच्या कोपरगाव या ठिकाणच्या गोदावरी नदीवर बांधलेल्या पुलाच्या जवळ आपण आता सध्या उभे आहोत. हा जो पूल आपण आता सध्या बघतोय हा 1953 साली बांधण्यात आलेला आहे. सध्या जो रिपोर्ट सध्या प्रशासन देत आहे की हा एकदम वेल गुड कंडिशन मध्ये आहे. मात्र आपण जर परिस्थिती बघितली तर पिंपळाच्या झाडांनी त्यामध्ये खोलवर पाय रोवलेले आहेत, त्यामुळे दगड खिळखिळे झालेले आहेत. अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत, त्यामुळे या पुलाची अवस्था अगदी वाईट झालेली आहे. मात्र तरीही प्रशासन म्हणतंय की हा पूल चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. मात्र तशी परिस्थिती या ठिकाणी नाही. पुलाला असंख्य ठिकाणी भेगा गेल्या आहेत. पिंपळाच्या झाडं खोलवर रुजलेली आहेत, दगड मोकळे झालेली आहेत आणि या पुलावरनं दररोज हजारो वाहनं, अवजड वाहनं ये जा करत असतात. त्यामुळे महड सारखी दुर्घटना होण्याची वाट प्रशासन बघतंय की काय असा प्रश्न यामुळे निर्माण होतोय. हरीश दिमोटे, IBN लोकमत, अहमदनगर. या पुलाची अवस्था 2006 पासून बिघडलेली आहे. या 2006 पासून ह्या पुलाला अनंत अशा पिंपळाची झाडं लागलेली आहेत. पिंपळाची झाडं ज्या दगडी बांधकामाला लागतात त्या दगडी बांधकामामध्ये आपले मुळं खोलपर्यंत पाठवतात आणि ते बांधकाम खिळखिळे करतात. हे प्रत्यक्ष उदाहरण अनेक सरकारी इमारतींना पाहायला मिळतं. तोच ह्या पुलाला पाहायला भेटला. गोदावरीवरचा जो जुना पूल आहे
तो आणि प्रवरा नदीवरचा जुना पूल, दोन्ही पूल वाहतुकीला तसे सुरक्षित आहेत. विरारमधल्या मुंबई गुजरात लोहमार्गाची जमीन खचण्याचं प्रमाण वाढलंय. वैतरणा पुलावरून हा लोहमार्ग गेलेला आहे, त्यामुळे इथं दुर्घटना होण्याचा धोका वाढलाय. रेल्वे रुळावरून ये जा करणारी ही मंडळी शॉर्टकट म्हणून या रेल्वे मार्गाचा वापर करताना पाहायला मिळत आहेत. तर कुठलाच पर्याय नसल्यानं हा धोका त्यांना पत्करावा लागतोय. पण आता हा धोका वाढलाय. अनेकदा तक्रारी करून सुद्धा प्रशासनानं जो होगा सो देखा जाएगा अशी भूमिका घेतली, असा आरोप ग्रामस्थ करू लागलेले आहेत. मागच्या गेले 2 वर्ष झाले हे खचतंय. काम केलं, आता गेले 2 वर्ष गाडीचा स्पीड कमी होता. हे रेती प्रकरणामुळे होतं. सरकारी अधिकाऱ्यांना नेहमी म्हणजे कलेक्टर पर्यंत हे सांगितलंय की रेती उत्खननामुळे ह्या ब्रिजला धोका आहे. लोकांचं राष्ट्रीय लोहमार्ग असल्यामुळे रेल्वेलाही धोका आहे. लोकांच्या गाडीचा स्पीड कमी होतो. 20च्या स्पीडने 2 वर्ष चालले, त्यामुळे लोकांचेही हाल झाले. मागच्या 2 वर्षापासून आम्ही महसूल खात्याकडे याचा पाठपुरावा करतोय का इकडे रेती माफियांवर तुम्ही कारवाई करा. ब्रिजच्या लगत जे रेती काढतात त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा, नाहीतर तुम्ही इथे परमिटच नको देऊ. तर प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करते. हे सगळे पूल धोकादायक स्थितीतले आतापर्यंत आपण पाहिले. वेगवेगळ्या विभागातले, वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले हे पूल होते. या व्यतिरिक्त पुण्यातला भिडे पूल असू दे, कल्याणचा पत्री पूल असू दे किंवा कळवा खाडीवरचा पूल असू दे, हे देखील धोकादायक परिस्थितीमध्ये आहे. ही यादी सगळी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मुद्दा नाही, तर मुद्दा हा आहे की महाडची जी दुर्घटना घडली ती बघता त्यानंतर तरी अशा कुठल्याही दुर्घटना घडू नयेत आणि म्हणून तातडीनं या सगळ्या पुलांची डागडुजी करण्याचं काम हे हातात घेण्याची गरज आहे. आपण या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.